नमो बुद्धाय. निरोगी राहणे कोणाला आवडणार नाही. निरोगी राहणे, संतुष्ट राहणे आणि गरिबीत दारिद्र्यात राहू नये. जेवणात किती खावे, कसे खावे, अगदी बारीक सारीक गोष्टी तथागतांनी सांगितल्या आहेत. तथागत म्हणतात, आरोग्य परमालाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमायाती, निब्बानं परमं सुखं. आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे, संतोष सर्वात श्रेष्ठ धन आहे, विश्वास सर्वात श्रेष्ठ मित्र आहे आणि निर्वाण सर्वात श्रेष्ठ सुख आहे. आज आपण कौशल नरेश प्रसेनजीतची कथा पाहणार आहोत. कौशल नरेश प्रसेनजीत हा भोजनात रुची ठेवून जेवणे आणि झोपणे यातच जीवन यापन करीत होता. तो इतके भोजन करीत असे की वैद्य नेहमी त्याच्या जवळ असत. एकदा तो भोजनानंतर तथागतांचा उपदेश ऐकायला गेला. अति जेवणामुळे तो तेथेच डुलकी घेऊ लागला. त्याला झोप येऊ लागली. भगवान त्याला म्हणाले, महाराज, विश्रांती न करताच आले. तेव्हा तो म्हणतो, होय भंते, भोजनानंतर फार त्रास होत आहे. तेव्हा राजासोबत त्याचा आग्नेय सुदर्शन नावाचा अंगरक्षक होता. त्याला उद्देशून तथागत म्हणाले, सुदर्शन, तू असा कसा अंगरक्षक? राजाचे अंग तर रोगाला बळी पडत आहे. तू कशी राजाची सेवा करतोस? मी तुला एक गाथा सांगतो, ती आठवणीत ठेव व महाराज भोजनास बसले की रोज त्या गाथेची आठवण करून देत जा. त्याप्रमाणे सुदर्शनने ती गाथा ऐकली व स्मरणात ठेवली आणि महाराज जेवणास बसले की त्यांना त्या गाथेची आठवण करून देऊ लागला. असे त्याचे नित्यनियमाने चालू लागले. अशा प्रकारे थोड्याच दिवसात राजाचे भोजन नियंत्रित झाले व त्याला आरोग्य प्राप्त झाले आणि अंगकांती तेजस्वी दिसू लागली. एके दिवशी तो तथागताजवळ आला. त्यांना प्रणाम करून एके बाजूस बसला आणि म्हणाला, भंते, मला आता आरोग्य प्राप्त झाले आहे, सुख प्राप्त झाले आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुदर्शनने माझी काळजी घेतली. मी वजिरा कुमारीसोबत सुदर्शनचा विवाह करून दिला. त्यांना जगण्याकरिता अर्धे राज्य दिले आणि ह्यामुळे सुद्धा मला सुखाचा लाभ झाला. कुश राजाचे काळातील हरविलेला मणी मिळालेला आहे. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे, सुखकर आहे. श्रावक संघावर परम विश्वास आणि श्रद्धा असणारी माझी मुलगी, तिला सुद्धा सोबत आणले आहे. हे सुद्धा सुखकारक आहे. तथागत म्हणाले, महाराज, निरोगी असणे श्रेष्ठ लाभ आहे. संतोषासारखे धन नाही, विश्वासासारखं नातं नाही आणि निर्वाणासारखे इतर दुसरे सुख नाही. आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमची कमेंट, तुम्ही केलेलं लाईक आम्हाला नवीन माहिती सांगण्यासाठी प्रेरणा देते. आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.